मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी झटपट फ्लावरची सुकी भाजी बनवाय। त्यासाठी फ्लावरचे मोठे असे तुकडे करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली। अगोदर गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची, थोडंसं मीठ आणि हळद पावडर घालायची, 2-3 मिनिटांसाठी छानपैकी उकळून घ्यायची। थंड पाणी घालून घेतलं, त्याच्यावरती साईडला ठेवून घेतली। कढईमध्ये आपण एक मोठा चमचा भरून तेल ठेवलं, जिरे मोहरीची फोडणी करून घेतली, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घेतल्या। एक मोठा कांदा उभ्या साईजमध्ये चिरून घेतला, छानपैकी परतवून घेतला की एक टोमॅटोच्या फोडी घालून घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलंय। सुक्या मसाल्यामध्ये धना पावडर घालून घेतलेली आहे, हळद पावडर घालून घेतलेली आहे, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून छानपैकी एकत्र करून घेतलं। उकडून घेतलेली फ्लावर याच्यामध्ये घालून घ्यायची, छानपैकी एकत्र करून घ्यायचे। झाकण ठेवलं, 2-3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची, पाणी घालण्याची आवश्यकता नाही। वाफेवरती ही भाजी छानपैकी शिजते। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे, 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे, छानपैकी वाफवून घ्यायची आणि मस्तपैकी सुकी भाजी आपली इथे तयार झालेली आहे। डब्यासाठी देण्यासाठी झटपट अशी ही भाजी तयार होते। या पद्धतीने सुकी भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।